मित्रांनो, सध्या उच्च न्यायालय खूप चर्चेमध्ये आहे आणि याच उच्च न्यायालयावरती कंबाईन पूर्व परीक्षा 2023ला पडलेला हा प्रश्न आपण पाहूया. या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं होतं की उच्च न्यायालयाच्या बाबतीत खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर नाही. तर पहिलं वाक्य होतं की जनहित याचिका ही उच्च न्यायालयामध्ये दाखल केली जाते. दुसरं वाक्य होतं की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक ही राष्ट्रपती करतात. तिसरं वाक्य होतं की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल करतात. आणि चौथं वाक्य होतं की त्यांच्या वयाची वयोमर्यादा ही 62 वर्ष आहे. मित्रांनो, यापैकी ऑप्शन क्रमांक 3 चुकलेला आहे, कारण की त्याच्यामध्ये राज्यपाल नसून हे राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतात. मित्रांनो, सध्या चर्चेमध्ये असणारा विषय म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस वर्मा यांच्या महाभियोग संसदेच्या सभागृहाने मंजूर केलेला आहे. तर आपण समजून घेऊ की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची नेमकी प्रोसेस काय आहे. संविधानाच्या कलम 218 नुसार आपल्याला हे समजते की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच पदावरून दूर केलं जाते. आणि याच्यामध्ये प्रोसेस अशी आहे की सर्वस्वी अधिकार हा राष्ट्रपतींचा असेल, त्याच्या सहीनिशी ते पदावरून दूर केले जातील. पण त्याच्यासाठी आपल्याला संसदेने ते विधेयक मंजूर करावं लागते आणि त्या विधेयकाची मंजुरी ही दोन्ही सभागृहाच्या विशेष बहुमताने दिली जाते. आता हे विशेष बहुमत म्हणजे कोणत्या प्रकारचं, तर उपस्थित आणि मतदान करणाऱ्यांच्या 2/3 आणि संपूर्ण सभागृहाची जी कॅपॅसिटी आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त असणाऱ्या संख्येने हे विधेयक मंजूर केले जाते. आणि शेवटी याला मंजुरी राष्ट्रपती देतात आणि पदावरून त्यांना दूर केलं जातं. तर अशाच इन्फॉर्मेशनसाठी पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.